लोणी पोलीस स्टेशनच्या नाकाखाली वाळूचा डंपर पलटी। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस दलाला स्मार्ट पोलिसिंगचे धडे दिले असतानाच शनिवारी जानेवारी 10 रात्री 10:15च्या सुमारास राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळूचा डंपर पलटी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे। हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या कारखाना परिसरात सध्या ऊसतोडणी कामगारांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे। रात्रीच्या वेळी हा अवजड डंपर थेट मानवी वस्तीच्या जवळ पलटी झाल्याने कामगारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे। रात्रीच्या अंधारात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न। मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडल्यानंतर तातडीने जेसीबी मशीन पाचारण करण्यात आले आणि डंपर उभा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले। पोलिसांच्या भीतीपेक्षा अवैध धंदा उघडकीस येऊ नये यासाठीच ही घाई सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली होती। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन जिल्ह्यात गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी स्मार्ट पोलिसिंग करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते। मात्र लोणीत राजरोसपणे सुरू असलेली ही वाळू वाहतूक पाहता पालकमंत्र्यांचे आदेश स्थानिक पोलीस गांभीर्याने घेत आहेत की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। वाळू उपसा आणि अवैध वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत। प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवले जाणार की या वाळू माफियांवर कठोर कारवाई होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। अशाच सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा N26 न्यूज।